रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज भेटणार आहोत आपण अगदी एका वेगळ्या कलाकार लोकांना. मी नाव सगळं नंतर सांगेन, पण तत्पूर्वी तुम्ही आजपर्यंत अनेक संगीतकार, गायक, गायिका, चित्रपट अभिनेते अशा सगळ्यांच्या मुलाखती बघितल्या. या सगळ्या कलाकार मंडळींचे धागेदोरे ज्यांच्या हातात असतात ते कलाकारच असतात. फक्त ते स्टेजच्या बाहेर असतात, आम्ही लोक स्टेजवर असतो. त्यांनी इतके वर्ष केलेला रियाज, केलेली तपश्चर्या ही रसिकांपर्यंत कोणामुळे पोहोचते तर त्या कलाकार मंडळींमुळे पोहोचते. पण ते आपल्याला कधीच दिसत नाहीत. पण त्यांचा जॉब किती कठीण आहे. त्यांनी जर त्यांचा जॉब डेडिकेटेडली किंवा स्किल आपलं सगळं वापरून जर केला नाही तर अनेक प्रॉब्लेम्स कार्यक्रमात येतात. पण ते तसं अजिबात करत नाही. सगळ्या कलाकार मंडळींच्या आधी येतात, सगळं आटोपल्यानंतर 2 तासांनी विचारे घरी जातात. पुण्यातले उत्तम टॉप लेवलचे साऊंड इंजिनियर्स आज आपण त्यांना भेटणार आहोत. तर भेटूया लकीर मेहता, प्रशांत उरुणकर आणि निलेश यादव यांना. मित्रांनो नमस्कार. अगदी मनापासून ध्येयवेडे कलाकारच्या या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून सुरश्री आणि पर्सनली माझ्यातर्फे स्वागत. पर्सनल मी याच्याकरता म्हणतो आहे कारण आपण तसे खूप अनेक वर्षांपासून ट्यून्ड आहोत तुमच्या साऊंडच्या लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर. मी मुद्दामून कलाकार म्हणून तुमचा उल्लेख केला. मला जेव्हा केव्हा संधी मिळते ना तेव्हा ओळख करून देताना मी नेहमी असंच म्हणतो की आपल्यातला एक कलाकार बाहेर बसलेला आहे. तो जर कलाकार नसेल तर काय प्रॉब्लेम येतात हे आम्हाला माहिती आहे. पण तुमच्यासारखे छान हुशार लोक आणि डेडिकेटेडली काम करणारे लोक असल्यामुळे आम्ही खूप स्टेजवर कम्फर्टेबल असतो. आज मला ना तुमच्या सगळ्या या जॉबबद्दलच खूप जाणून घ्यायचं आहे. म्हणजे एक ॲज अन आर्टिस्ट मला माहिती आहे, पण लोकांना साधारण एक कल्पना काय असते की बाई 2 स्पीकर, माईक आणि बस सुरू होतं. जसं घरी रेडिओ ऐकतात किंवा टी व्ही लागलं की सुरू होतं तसं हे सुरू होतं. असं एक त्यांना काही कारणच नाही ना त्यांना माहिती असण्याचं. त्यामुळे मला तुमच्या जॉबबद्दल आणि तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. मला थोडंसं पहिले तुमच्याबद्दल सांगा. निलेश तू सांग पहिले. अच्छा, मी निलेश यादव, गेली 27 वर्ष या व्यवसायामध्ये आहे. सुरुवात मी शाळेमध्ये पहिल्यांदा गात होतो. 10वी झाल्यानंतर माझे बाबा म्हणले काय करूया म्हणून मी संजय विद्यानगरकडे जॉईन झालो. मला पहिला शो मी टिळक स्मारक इथे केला होता. तर मला आठवतं की मला तेव्हा काहीच कळत नव्हतं, पण तेव्हा मला ते एवढं जाणवलं की मी सगळ्यांच्या पुढे आहे, म्हणजे कलाकारांच्या पुढे मी पहिला आहे आणि प्रेक्षक माझ्या मागे सगळे बसले. त्यामुळे असं वाटलं की अरे नाही हा कार्यक्रम फक्त माझ्यासाठी चालू आहे. हे मला जे वाटलं तेव्हा त्यातनं मला हे आलं की नाही हे माझं आहे काहीतरी. मी ह्यामध्ये अशा प्रकारे सुरुवात झाली माझी. वा, मला वाटतं 15/7/97 ही ती तारीख होती जेव्हा केंद्रांकडे तू जॉईन झाला. बरोबर. आणि 98 साली पहिला कार्यक्रम सुगम पुणेचा गेला. हो बरोबर. स्नेहसोनच्या कार्यालयात. करेक्ट. तुझ्याबद्दल. नमस्कार, मी प्रशांत उरुणकर. मी 4 मे 1993 पासून या व्यवसायात आहे. या व्यवसायात आहे म्हणजे आधी मी स्वरांजली जी पुण्यातली नाव प्रसिद्ध संस्था आहे प्रदीप माळी यांची, त्यांच्याकडे कामाची सुरुवात केली मी. तर जेव्हा सुरुवात माझी जी झाली तेव्हा मला असं काय माहितीच नव्हतं की हे काय काम आहे. फक्त काहीतरी अशी मी जाहिरात बघून गेलो होतो, ते ज्यांना साऊंडची लाईटची आवड आहे त्यांनी कामाला यावे असं म्हणून मी गेलो होतो. आणि ते साऊंडचं काम होतं. आणि मग ते अर्थात पहिल्यांदा कधीच काही जमत नाही, पण याचं कुठेतरी एक लहानपणीच कुठेतरी म्हणजे आपण साऊंडच्या क्षेत्रात जाईल का काय असं काही लहानपणीच कुठेतरी होतं. कारण मला नेहमी शाळेमध्ये भौतिकशास्त्रामध्ये नेहमी जास्त मार्क पडायचे सायन्समध्ये, बाकीच्या कुठल्या ह्याच्यात नाही पडायचे. पण भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्र हा साऊंडचा विषय. किंवा अगदी लहानपणी जेव्हा आमच्या वडिलांनी एक छोटं दुकान टाकलं होतं, तिथं एक पूजा होती, दुकानात पूजा होती. तर तेव्हा ते EP आणून लावायचे करण्यावरती. तर तेव्हा मी त्याच्यावरती हात ठेवून मीच गाणं म्हणतो, लाऊड स्पीकर म्हणजे लाऊड स्पीकरचं मी ते बोबडा आपलं लाऊड स्पीकर असं ते म्हणत होतं. अशी एक म्हणजे माझ्या डोक्यात आहे ही त्यावेळीची आठवण. तर असं म्हणजे मी 1993 पासून या व्यवसायात आलो आणि मग हळूहळू एक कुठे कुठे करता काम हे त्या मुद्द्यावर मी येणारच आहे. तत्पूर्वी लकीर तुझ्याबद्दल. नमस्कार, मी लकीर मेहता.
माझी सुरुवात 10 वर्षापूर्वी प्रशांत उरणकर आणि राजू कांबळे यांच्यासोबत झाली. तेव्हा मी ग्रॅज्युएशनला पुण्यात आलो होतो आणि मला साऊंड इंजिनिअरिंग करायचं आधीपासून ठरवलं होतं, पण तो वे मिळत नव्हता कारण FTIला जागा कमी आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग पेरेंट्स एक प्रेशर असतं. सो मी BCAला पुण्यात आलो आणि मग साईड बाय साईड मी साऊंड इंजिनिअरिंग करायला लागलो आणि मग ॲज अ इंटर्नशिप आणि शिकण्याकरता मग काकांना अप्रोच झालो. मग काकांसोबतच काम चालू केलं. सो आत्ता थोडंफार काम करतोय, ते सगळ्यांसोबतच करतोय. मग आता तू सांग, तू सध्या कोणाकोणाकडे एक एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट म्हणतात ना, कोणाकोणाकडे काम करतोय तू? सो मी आत्ता सितार वादक आहेत निलाद्री कुमार, किंवा सरोद वादक आहेत उस्ताद अमजद अली खां साहेब, त्यांची दोन्ही मुलं अमान अयानजी, उस्ताद तौफिक कुरेशी, देन राकेश चौरसिया, जिनो बँक्स, कविता सेठ. रिसेंटली मी आदनान सामी सोबत काम करायला सुरुवात केली. मला वाटतं तू US टूर केला होता. हो, मी आता US कॅनडा टूर केली त्यांची ॲज अ मॉनिटर मिक्स इंजिनियर. कारण आता एक एस्टॅब्लिश प्रकार आहे की डेडिकेटेड मॉनिटर मिक्स इंजिनियर असतो, तो फक्त मॉनिटर्स बॅलन्स करतो. सो त्या पोझिशन करता मी त्या टूरला गेलो होतो आणि बाकी काही आर्टिस्ट सोबत चालू असतं काम, असोसिएशन. पण सुरुवात माझी ही स्वरश्रीच्या प्रोग्राम मधूनच झाली होती. त्यामुळे ते ऋणानुबंध आहेत आधीपासून. म्हणजे खरंच तेव्हा आपण जेव्हा सुरुवात केली, माझे कार्यक्रम करायचे, तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की आज मी तुझी मुलाखत घेईन, पण याला पूर्णपणे तू म्हणतात ना वाहून घेणे त्या जॉबला. तेव्हा सुद्धा तुझी धावपळ जी होती ना, त्याच्यात एक माणसाचं ना ते एक बरोबर जम दिसतो तो, तेव्हा तो स्पार्क हा करेक्ट शब्द आहे. तो बरोबर तेव्हा सुद्धा दिसला आणि म्हणूनच आज तू या लेवलला काम करतोयस. निलेश, तुझ्याबद्दल? मी कौशिकी चक्रवर्ती, राकेश चौरसिया, हरिप्रसाद चौरसिया, नंतर अमर बन्सी आणि बऱ्यापैकी हिंदीचे कार्यक्रम सध्या आहेत. ऑर्केस्ट्रा म्हणून आपण त्याला आशाबाईंचे कार्यक्रम, आशाबाईंचाही कार्यक्रम मी केले, साधनाताईंचे केले, असे बरेच कार्यक्रम केले. म्हणजे एवढे तरी झालं. आशाबाई, हरिप्रसाद चौरासिया त्या अमरवंशीपर्यंत, म्हणजे हरिजींची सगळी रेंज आली त्याच्यात. नक्कीच. त्यामुळे मला सांगायचं आहे हे की त्या कलाकारांपासून आजच्या तरुण पिढीतल्या एस्टॅब्लिश कलाकारांबरोबर तू काम करतोसच. प्रशांत, तुझ्याबद्दल सांग. आता माझं सांगायचं म्हणजे असं आहे की माझी सुरुवात जी झाली ती त्यावेळेस जी प्रदीप मांडकरची सुरुवात झाली, तर पुण्यामध्ये तेव्हा दोनच जे आपण कार्यक्रम करतो क्लासिकल किंवा हा जे कार्यक्रम, ते दोनच लोक होते. एक म्हणजे प्रदीप माळे, एक संजय बेंद्रे. त्यामुळे बहुतेक सगळे चांगले कार्यक्रम ह्या दोघांकडेच असतील. तर माझी सुरुवात अशी झाली की त्यावेळेस म्हणजे मला माहिती नव्हतं की पंडित सामताप्रसादजी म्हणजे, तर त्यांच्यापासूनच सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर मी 7 दिवस. आता आत्ताच्या मुलांना पंडित सामताप्रसाद माहिती की नाही मला माहिती नाही, पण मला आज कळते की पंडित सामताप्रसादजींबरोबर आपण 7 दिवस होतो म्हणजे काय होतो. त्यानंतर उस्ताद अल्ला रखा साहेबांनी त्या 7 दिवस त्यांच्याबरोबर. त्यानंतर गोपी कृष्णजी यांच्याबरोबर सुरुवातच यांच्याबरोबर झाली. तर ते त्यावेळेस म्हणजे काय सांगायचे ना, हे असं कर, ते तसं कर, मला असं साऊंड पाहिजे, तर त्यावेळेस आपण करायचो. पण ते त्यावेळेस तसं का सांगत ते आत्ता जरा म्हणजे आपल्याला समजायला लागले की ते काय. तर ती अशी सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग आता जे आत्ता आहेत महेश काळे, राहुल देशपांडे, बेला शेंडे, यांचा सुरुवातीचा काळ आणि माझा सुरुवातीचा काळ एकच आहे. तर मग त्यांच्याबरोबर मी अनेक कार्यक्रम केले. तेव्हा आम्हीच असायचो फक्त, त्यामुळे दुसरं कोण नव्हतं. त्यामुळे त्यांची आणि आमची सुरुवात एकाच वेळेला झाली. आता ते खूपच मोठ्या वरच्या लेवलला गेले. निलेश करतो त्यांचे कार्यक्रम. पण एक म्हणजे सांगायचं म्हणजे अशी सुरुवात झाली, ते अशा लोकांबरोबर सुरुवात. मला तुम्हाला लोकांना हे विचारायचं आहे की जुना काळ जो होता, जेव्हा तू संजय बेंद्रेंकडे सुरू केलं, तू माळींकडे सुरू केलंस, तुझं राजू कांबळे, प्रशांत बरोबरचं काम, तेव्हा सिस्टीम अशी एक साधी असायची ना, की 96-97 साली कधी कधी तर मॉनिटर्स पण नसायचे है ना. म्हणजे कीबोर्डिस्ट आपापला ॲम्प घेऊन यायचे, सगळं असं. आणि काय 2 स्पीकर, त्याच्यात अजून जर 2 दिसले असं वाटायचं वा काय भारी सिस्टीम आहे, आज छान मोठ्याने ऐकू येत आहे वगैरे. पण आता 2 वे, 3 वे, फ्लाईंग, म्हणजे सगळे डिजिटलाइज सगळं झालेलं आहे. हे जरा लोकांना कळेल अशा भाषेत तुम्ही तिघंजणं थोडंसं 2 वे, 3 वे किंवा फ्लाईंग ही थोडी कन्सेप्ट काय आहे हे थोडं सांगा. जे आपण रेग्युलर काय काम करायचो जेव्हा, किंवा माझी पण सुरुवात झाली तेव्हा पण डिजिटल कन्सोल असे ॲज सच नव्हते. खूप जणांकडे, आम्ही सगळ्यांची सुरुवात तर डायनाकॉडवरूनच झाली. बरोबर.
सो त्याच्यावरनं मग त्याला 4च मॉनिटर आउट. कधीतरी आम्ही 2 स्पीकर 2 मॉनिटरमध्ये अख्खा यशवंतरावचा गाण्याचा कार्यक्रम पण करायचो. वेरच आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मॉनिटरची सवय झाली आहे. आणि जसं आमच्या टेक्निकल भाषेत म्हणतात की साऊंड हा लो मिड हाईज या ह्याच्यात डिवाइड केला जातो. सो त्या हिशोबातच आपण स्पीकर ट्रीटमेंट करतो. बरोबर. सो फुल रेंज स्पीकरमध्ये ह्या सगळ्याच फ्रिक्वेन्सी ऐकू येतात. करेक्ट. म्हणजे आता लोकांना सांगायचं तर जो तू लो मिड्स आणि हाईज संगीताच्या भाषेत जसं असतं ना, मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तारसप्तक तिन्ही फ्रिक्वेन्सीज या आल्या, तसा हे साऊंड मी रसिकांच्या दृष्टीने सांगतोय. बरोबर आहे ना? करेक्ट. ते आहे. सो मग बेस, ट्रिबल किंवा मिड्स करेक्ट या हिशोबातच मग स्पीकरच्या फ्रिक्वेन्सीज आम्ही त्या डेडिकेटेड त्यांना इनपुट देतो. जेणेकरून मग आमच्या प्रोसेसिंग मॅनेजमेंटमधनं त्याच गोष्टी त्याच स्पीकरमधनं ऐकू येतात. करेक्ट. मग प्रोग्रामची किंवा व्हेन्यूची जशी रिक्वायरमेंट असेल तसे आम्ही 2 वे 3 वे किंवा आता जर सगळे प्रोग्रामला लाईन अरेज किंवा फ्लाइंग सिस्टीम लागतेच. कारण ऑडियन्सची संख्या आणि टेक्नॉलॉजी. करेक्ट. नाही, आता फ्लाइंग सिस्टीम ही आपल्याला हे माहिती आहे, पण आता फ्लाइंग सिस्टीम म्हटलं म्हणजे मग काय हे लोकांना कळणार नाही. तर म्हणजे आता त्याच्यात थोडंसं जे जेव्हा खूप जास्त ऑडियन्स असतो तेव्हा आपण फ्लाइंग सिस्टीम वापरतो. म्हणजे त्याच्यात आपण DB जे वेगवेगळ्या डिस्टन्सप्रमाणे आपण सेट करतो. तर ते थोडंसं कोणीतरी सांगा ना. निलेश? नाही, तूच सांगेल. कारण की मुळात म्हणजे मी साऊंडकडे बघताना सुद्धा मी कधी ॲज अ साऊंड इंजिनियर म्हणून कधी बघितलं नाही आतापर्यंत तरी. म्हणजे माझं मुळात म्हणजे विषय हा आहे की साऊंड ट्यून करणे हा माझा खरा विषय नाही असं मी नेहमी स्वतःला म्हणतो. जेव्हा आतापर्यंत मी बऱ्याच मोठ्या शोजला सचिन नाईक यांचा साऊंड वापरला आहे, तर त्यावेळेस संदीप भट्टेळ म्हणून एक जण आहेत जे साऊंड ट्यून करतात खरं पाहिलं तर ते नेहमी त्या क्रॉसवरमध्ये काहीतरी ट्यून करत असायचे, सेट करायचे. तर मी त्याकडे कधी बघायचो नाही. म्हटलं की नाही, माझा विषय तो नाही आहे. माझा विषय माझा मिक्सर ऑपरेट करणे. माझं काम मला असं वाटलं की कलाकार आणि मी ह्यामध्ये टेक्नॉलॉजी माझ्याकडे नको होती. असं मला एक स्वतःचा हे होता की नाही, मला हे नाही करायचंय. मला माहिती की मला कानाला कसं छान वाटेल, लोकांना कसं छान वाटेल, यासाठी मी प्रयत्न केले प्रचंड. मी कधीच टेक्निकली जास्त गेलो नाही तिकडे. फक्त मी म्हणायचो मला हे असं हवंय, मला थोडं हे कमी करा. कान तयार झाला. मुळात म्हणजे मी भावसरगम जेव्हापासून करायला लागलो त्यानंतर बाळासाहेबांमुळे मला कळालं की गाणं काय आहे. त्यामुळे वाद्य कळाली मला की नाही, वाद्य असं हवं, ह्याचा टोन हा असा हवा. मी झलक म्हणून एक प्रोग्राम होता, त्यामध्ये फक्त अकॉस्टिक वाद्य होते. फक्त व्हायोलिन आहे, मेंडोलिन आहे, हार्मोनियम आहे, तबला आहे, ढोलकी आहे, फ्लूट आहे. तेव्हा अकॉस्टिक वाद्याचा टोन कळला. आत्ताच्या म्हणजे आता कीबोर्ड्स आलेत, गिटार्स आलेत, पण त्यावेळेस टोन हा काय ते मला त्या कार्यक्रमामध्ये कळाला खरं पाहिलं तर. त्यामुळे मी म्हणलं की नाही, हे छान आहे ना. मी जास्त करून काय होतं की आता मोस्टली असं होतं ना की खूप टेक्नॉलॉजीकडे लोक गेलीच नाही असं नाही, पण काय होतं की मला ते येत आहे ना, मग अरे थोडं हे वाटतंय का, मग थोडं मी हे कमी करू का. म्हणजे जेव्हा असं म्हणून आपण की आपल्या कानाला असं वाटतं क्या बात आहे, ते माणसांनी थांबावं असं माझं म्हणणं आहे प्रत्येक. माझं म्हणणं असं आहे ना की तुम्हाला कळते म्हणतात जाऊ नका तुम्ही. विषय तो आहे. आणि फ्लाइंग सिस्टीम बद्दल लकीर जास्त सांगेल मोस्टली. थोडंसं सांग ना. मी जे मगाशी म्हटलं की 3 किंवा जास्त स्पीकर्स जेव्हा आपण एका सर्टन हाईटवरनं आपण हँग करतो किंवा लटकवतो त्याला फ्लाइंग स्पीकर किंवा लाईन अरे म्हणतात. करेक्ट. सो ते तीन स्पीकर कॅबिनेटपासून ते आपण 12, 16 आणि हाईट ती आपली 16 फुटापासून 40 फुटापर्यंत इथपर्यंत पण ती जाते, पण ती व्हेन्यूच्या आकारमानानुसार जाते. करेक्ट. आणि बऱ्याच वेळा की असं होतं की गाण्याचा प्रकार काय आहे. करेक्ट. की क्लासिकल असेल तर खूप तसंही म्युझिक सॉफ्ट आहे किंवा रसिकांना सॉफ्ट ऐकायला आवडतं. त्यामुळे तो स्पीकर ची प्लेसमेंट आणि स्पीकरची संख्या ही प्रत्येक इंजिनियरवर किंवा व्हेन्यूवर आपण डिसाईड करतो. हे सगळं डिसाईड करत असताना प्रत्येक ब्रँडेड कंपनीचं सॉफ्टवेअर आता येतं की त्याच्यात मॅनेज करता येतात गोष्टी. बेसिक अनुमान मिळतं की तुम्ही 9 स्पीकर किंवा 6 स्पीकर फ्लाय केले तर प्रत्येक स्पीकरचा अँगल काय असेल, त्याचं डिस्पर्शन काय असेल. त्यामुळे ते आम्हाला पण काम करायला सोपं जातं. मला एक ती प्रोसेस असते बघा. एक कार्यक्रम ठरला बरोबर की लोकांना फक्त असं वाटतं एक साऊंड सिस्टीम लागणार. आता जे मोठे शोज तुम्ही लोक करता तर तेव्हा जसा आता शंकरजींचा कार्यक्रम असेल तर ते पूर्ण टेक रायडर हा शब्द आपण मी मुद्दाम वापरतो, हा टेक्निकल शब्द आहे, पण टेक रायडर ते प्रॉपर पाठवतात.
पण समजा तुम्हाला प्रॉपर टेक रायटर नाही मिळाला हां, की समजा आता मी एक XYZ एक आर्टिस्ट आहे आणि मला एक कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्हाला एक साऊंड तुम्हाला सांगितलं आहे, तर तुम्ही कसं मग तेव्हा तुमची तर जबाबदारी वाढते, मग तुम्ही ॲक्च्युअली मग काय करता? नाही, मुळात म्हणजे आम्ही पहिल्यांदा विचारतो ना की वादक किती आहेत हां. आणि काय काय वाद्य आहेत. करेक्ट. आता वाद्याप्रमाणे प्रत्येक माईक ठरलेले आहेत खरं पाहिलं तर. म्हणजे गायला कोणता माईक हवा, तबल्याला कोणता हवा, किंवा एखादा तंतुवाद्य असेल तर त्याचा पिकअप माईक हवा, हे सगळं करेक्ट. इतक्या वर्षाच्या अनुभवाप्रमाणे आम्ही तर ठरवतो की नाही आता हे वाद्य तर ह्या माईक त्याला सूट झाला किंवा ह्या माईकमध्ये ह्या फ्रिक्वेन्सी येतात, तर आम्ही त्याप्रमाणे सगळं सेट करतो मुळात. म्हणजे आम्हाला सांगतात की हा आज कार्यक्रम आहे, आज कोण कोण आहे, आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा हा तबला आहे, ढोलक आहे, मशीन आहे, असं सांगतात. हा, मग आम्हाला कळतं की हा मग मशीन आहे, मग पॅड पण आहे का, सॅम्पलर पण आणणार आहे का, ह्या गोष्टी आम्ही त्याला विचारतो मुळात की वाद्य काय असणार आहेत. त्याप्रमाणे मग किती लोक आहेत त्याप्रमाणे त्यांचं मॉनिटरिंग ठरतं की कोणाला किती मॉनिटर द्यायचं आहे, कुठल्या गोष्टी, हे सगळं ठरलं त्यानंतर. म्हणजे लाईन आउट किती, हां, लाईन आउट म्हणजे कुठलंही जे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट असतं तर तिथून जो आऊट ऑडिओ आऊट मिक्सरच्या इनमध्ये जातो ते आम्ही त्याला लाईन आउट म्हणतो. बरोबर आहे ना मी जे म्हणतो आहे ते? तर अगदी सोप्या साध्या शब्दात एक रसिकांना ती टेक्निकल लँग्वेज कळावी म्हणून मी बोलतो आहे. तर हे सगळं तुम्हाला इथे मोठ्या शहरांमध्ये तर सगळं पॉसिबल होतं. जेव्हा मोठा शो आपण करतो, याचा जसे मीच काही मध्ये कार्यक्रम केले की जिथे 40 म्युझिशियन्स असतात, मग तुम्ही पुण्यातला कार्यक्रम किंवा XYZ कुठल्याही मेट्रो सिटीजमध्ये करताना तुम्हाला ते सगळं मिळतं, हो की नाही? सगळे इक्विपमेंट्स अवेलेबल असतात. पण शो जर नगरला करायचा आहे की आणखीन नगरच्या पुढे 60 किलोमीटर आणखीन की इक्विपमेंट्स नाही आहेत तिथे, मग अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही, अशा वेळेस म्हणजे आता बऱ्यापैकी सगळ्यांकडे सिस्टीम चांगल्या आल्या, पण ज्यावेळेस नव्हत्या खरंच, मग त्यावेळेस आता समजा आमच्याकडे एखादा मिक्सर चांगला जी रोजची सवय असेल तिथे तो मिक्सर नसेल, पण तो आपल्या अनुभवावरून आपल्याला तो ऑपरेट करावा लागेल. बरोबर, हे खरं. म्हणजे मी नेहमी म्हणतो ना की हा सिस्टीम कुठलीही द्या, मी ऑपरेट करतो ना, मला काही प्रॉब्लेम नाही. असं मी आत्ताही सगळ्यांना म्हणतो, हा हे आहे ना, मला ज्या माझ्या बेसिक्स पाहिजेत गोष्टी, 3-वे साऊंड आहे का, मला एवढे मॉनिटर आहेत का, त्याप्रमाणे मी सगळं करतो. मी असं सांगत नाही आत्तापर्यंत की मला हाच मिक्सर हवा किंवा आहे. मी ठरवलं की नाही, आपल्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत ना, कारण की मिक्सर माझ्यासाठी बनला नाहीये, मी मिक्सरसाठी बनलो मुळात. म्हणजे त्यामुळे सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे ऑपरेट. पण कसं माहिती आहे का की मी एक म्युझिशियन आहे, बरोबर? मी एक माझा रोलँडचा कीबोर्ड आहे, बरोबर. रोलँडच्या याच्यामध्ये मला सतार टोन छान मिळणार आहे, मला संतूर छान मिळणार आहे, हे मला रोलँडचं कीबोर्ड मिळालं की मिळेल हे मला माहिती असतं, मी त्यात कम्फर्टेबल असतो. पण असं कधी होतं का की तसं मिळत नाही? तुम्ही ज्याच्या फॅमिलीवर असता, म्हणजे तू सांग मला की आता तू US टूर केला, तिथे सगळं छान मिळतंच, पण एखादं ज्याच्यावर तुला सॉफ्टवेअरची सवय आहे, ज्याच्यावर तू अपलोड पटकन करू शकतोस, ते जर ती नाही अपलोड झालं, होत नसेल, मग तू थोडासा बेचैन होतोस का मग, किंवा काय करतोस अशा वेळेला? त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आता सगळेच इंजिनियर्स आहेत किंवा सगळ्यांनाच आमच्या फील्डमध्ये पेन ड्राईव्हची सवय झाली आहे. करेक्ट. प्लस डिजिटल कन्सोलची सवय झाली आहे. हो. सो जसं कुठल्याही कारच्या बाबतीत आहे तसंच आमच्या कन्सोलच्या बाबतीत आहे. प्रत्येक कन्सोलचे फीचर्स वेगळे आहेत. बरोबर. प्रत्येक कन्सोलमध्ये जरी सगळ्या गोष्टी सेम असल्या, रिव्हर्ब, डिले, गेट्स, तर त्याचे पॅरामीटर वेगळे आहेत, त्याचे मिळणारे रिझल्ट वेगळे आहेत. बरोबर. आणि प्रत्येकाच्या कानाची सवय वेगळी आहे ॲट दी एंड ऑफ द डे. सो आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो बाहेर तेव्हा आमचा टेक रायडर तर दिलेला असतो, बरोबर. आमच्या कन्सोलच्या फर्मवेअर सकट तो दिलेला असतो. करेक्ट. सो त्या गोष्टी तर आहेतच. चुकून माकून असं झालं की या गोष्टी या सिटीमध्ये नाहीच आहेत आणि हे परदेशात पण होतात, इंडियामध्ये पण होतात. आता असं वाटायला लागलं की परदेशात जास्त होतात. सो ह्याच्याकरता तुम्हाला ट्रबल शूट पण आलं पाहिजे. सो जी टेक्निकल साईड आहे ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. की बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही मागितलाय कन्सोल म्हणून तो तुम्हाला दिलाय, पण जो कन्सोल घेऊन येतो त्यालाच माहित नसतं की हा कन्सोल ऑन कसा करायचा. कारण की त्यांची इथे ही पद्धत आहे, तुमच्या हातात आम्ही सामान दिलंय ते तुम्हाला वापरायचंय. करेक्ट. कारण तुम्हाला माहितीये त्यामुळे तुम्ही ते मागितलेत. हा त्यांचं एक कन्सेप्ट आहे. बरोबर. तो असंही होऊ शकतं की एक स्टेज बॉक्स आहे, कन्सोल आहे, याचं फर्मवेअर अपडेटच वेगवेगळं आहे आणि ते कनेक्टच होत नाहीये. मग तुम्ही आयत्यावेळी तुम्हालाच जे काय करायचंय ते करायचंय, कारण तुम्ही तुमच्या आर्टिस्टला किंवा बँडला नाही सांगू शकत की ह्याच्यामुळे तुमचा साऊंड चेक उशीर झालाय किंवा तुमचा शो उशीर झालाय.
कारण तुम्हाला त्याच जबाबदारी करता त्यांनी घेऊन गेले असतात की हे डिपार्टमेंट तुझं आहे आणि ह्यातनं तुलाच काय करायचं ते आम्हाला एंड रिझल्ट चांगला पाहिजे. थोडक्यात तुम्हाला सतत अपडेट राहावं लागतं की कुठलं नवीन काय आलं. करेक्ट. म्हणजे मला वाटतं हे मोबाईल, ॲपलचे मोबाईल येतात ना, 14 आणि 15 मध्ये फारसा फरक नसतो. करेक्ट. कुठल्याही मोबाईलवर म्हटलं तर लकीरला फोन करूच शकतो, पण नाही वो 15 चाहिए. एक ते असतं ना अपडेट. काही मोठे आर्टिस्ट जे येतात ते डिमांड करतात. मला एक असाही अनुभव आहे बरं का, की ऑर्गनाईज करताना की एक XYZ मोठा आर्टिस्ट त्याचं सगळं टेक्निकल म्हणजे टेक्नो रायडर्स सगळं पाठवत होतं काय की ते असतं पुण्या मुंबईचं आणि शो असतो कुठेतरी म्हणजे खूप पुढे, म्हणजे अशा खेडोपाडी की तिथे त्यांचं बजेट नसतं. कारण शेवटी जर असं खूप हे शेवटी बजेटशी रिलेटेडच या गोष्टी आहे. मग अशा वेळेला तुमची पंचायत नाही होत का की त्यांनी तर हे सगळं असं दिलेलं आहे की हे पाहिजेच आणि ते मिळत नाही गावात, तुम्ही कुठून आणणार हे सगळं? आणि शेवटी बजेट हा इश्यू. मग अशा वेळेला मग तुम्ही क्वालिटी कशी देता? ते आता कसं मी सांगतो. आता इथं 2 पिढ्या बसतात साऊंडमधल्या, एक आम्हीची एक आहे, एक ह्याची आहे. तर आता हा डीबीच्या भाषेत सांगू शकतो हे पाहिजे एवढं, 2 डीबी पाहिजे, 4. आम्ही तसं तेवढं क्लिअर नाही सांगू शकाल. आम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये सांगाल जरा बेस पाहिजे, मिड पाहिजे. तर हा जो आता आहे की तिथे कसं मॅनेज करणार, तर ते असं ऐकूनच मग त्यातलं त्यात आपण काय जास्त करू शकतोय, ते इक्विपमेंट काय आहे त्याच्यावरती. आणि अजून एक आपला मगाशी जो फ्रिक्वेन्सीचा विषय म्हणजे साऊंडचा विषय झाला, सामान्य लोकांना कळायला साऊंड चेक करताना आपण नेहमी हॅलो चेक असं बोलतो. तर ते हॅलो चेकचा अर्थ काय? हॅलो हा शब्द बेसमध्ये आहे, म्हणजे आपली सिस्टीम बेसमध्ये येते का हॅलो शब्द, आणि चेक हा शब्द हाईजमध्ये आहे. तर त्या ह्याच्यात ते दोन्ही कळतं आपल्याला. म्हणजे आम्ही तरी सेट करताना असं करतो, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. आता नवीन लकीर वगैरे काय करणार, ते पिंक नॉईस लावून तो तुम्हाला असं असा आवाज येणार, त्याच्यावरती तो सेट करणार तो सगळ्या फ्रिक्वेन्सी. अशी ती एक गंमत आहे. तर आता आम्ही त्या जुन्या काळातून आल्यामुळं आम्हाला ती सवय आहे की ते मटेरियलमध्ये ॲडजस्ट करायची. पण लकीरला सांगितलं की ते जरा असाय तर हा म्हणणार नाही, ते जरा 15च पाहिजे, ॲपल 15च पाहिजे जरा ते असं आहे ते थोडं होतं. म्हणजे तो एक आता अर्थात त्याला जास्त आता पुढच्या पिढीनुसार ते ज्ञान मिळालेलं आहे, त्यामुळे त्याचं पण बरोबर आहे ते तसं होणं. कारण काही परत चुकलं की परत साऊंड इंजिनियरलाच धरणार जबाबदार, त्यामुळे ते पण बरोबर आहे. तर आपला विषय काय होता की मॅनेज कसं करतात ते ना. तर मग तेच की असं मग ऐकूनच त्यातल्या त्यात काय आपण चांगलं करू शकतोय तिथे असं. आणि होतं बऱ्याच वेळा असं की आपण इथं सगळं चांगले इक्विपमेंट वापरतो, तिथं काही मलाच फोन येतात की अहो त्यांची ओळख आहे का, त्यांनी एवढं साऊंड खूप बजेट जातो, आमचं प्रोग्रामचं बजेट नाही होत एवढं. मग मी आपल्याचपैकी कोणाला तरी फोन करतो काही होऊ शकतं का, म्हणून मी म्हटलं की तुम्ही कसं मॅनेज करताय. त्यात मग इतक्या वर्षाचे काम करून त्यातल्या त्यात ते करायचं, बेस्ट करायचं. आणि याच्यात प्रशांत उरुणकरांची स्पेशालिटी आहे की ते सगळं दुकान जमवून आणायचं प्रॉपर आणि सगळ्यांची म्हणजे गोड बोलून मित्रत्वाचे संबंध ठेवून, ही प्रशांतची स्पेशालिटी आहे. एवढ्या वर्षाचे संबंध सगळ्यांचे आहेत. आता बघ की पूर्वी अशी काही पद्धत नव्हती. एक साऊंड इंजिनियर वगैरे ही म्हणजे फार कमी लोक अशी तेव्हा असायची ज्यांचे इक्विपमेंट्स ते सगळं ऑपरेट करायचे होते, म्हणजे 30-1 वर्षापूर्वी, हो की नाही. पण आता साऊंड इंजिनियर ही एक वेगळी कन्सेप्टच आहे आणि ती त्याच्यामुळे खूप गोष्टी सोयीच्या झाल्या. तर जेव्हा साऊंड इंजिनियर म्हणून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ॲक्च्युअल तुमचं काम काय असतं की तुला एखाद्या चांगल्या एस्टॅब्लिश आर्टिस्ट ज्यांची तू नावं घेतली आहेस त्यांनी तुला नाही की नाही साऊंड इंजिनियर हमारा रहेगा, अशा वेळेला तुझं जॉब ॲक्च्युअली तू काय करतोस, म्हणजे तुम्ही लोक. अच्छा, हे मुळात साऊंड इंजिनियर का घेऊन जातात हा जर विचारला आपण प्रश्न, तर एक तर मी नेहमी म्हणतो ना की वादक आणि साऊंड इंजिनियर जेव्हा मनाने एकत्र होतात ना तेव्हा ते घेऊन जातात. माझं म्हणणं एक नेहमी की मला जेव्हा असं वाटतं की आता माझ्या बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात, समजा मी नसेल तर कलाकार म्हणतो की अरे तू का नाही आला रे, तर माझ्याकडचे ऑपरेटर आहेत ते पण काम छान करतात ना, पण त्यांना जे वाटतं की नाही तू आला ना, अरे हा साऊंड बदलला, मी काही केलेलं नसतं, पण जे हे वाटतं ना एकमेकाला ट्युनिंग असतं ना, त्यामुळे वाटतं की नाही हा आला ना आता साऊंड खूप छान झाला, आता काय वाचतोय साऊंड, मी काही केलेलं नसतं. पण हा एकमेकाचा जो विश्वास असतो ना, हा गोष्टीमुळेच सगळे कलाकार आणि आता पुढचा आपला शो पुढे औरंगाबादला आहे, अरे आपण तू चला, तू असेल तर मजा येते,
तिथनंही सुरुवात झाली की साऊंड इंजिनियर हवा. मला जेव्हा असं वाटतं की मी कम्फर्ट जेव्हा होतो की नाही हा चांगलाच करतो काम, तेव्हा जेव्हा समोरचा कलाकार कम्फर्ट होतो की अजून छान मन लावून काम करतो असं मला वाटतं. त्यामुळे साऊंड इंजिनियरची गरज आहे मुळात बरोबर. म्हणजे. आणि मला असं वाटतं की जसं तुम्हाला प्रत्येक गायकाचं परफॉर्मन्स म्हणजे जसं आता 3 तबलेवाले वेगळे असतील तरी त्यांनी नुसता ॲक्च्युअली साऊंड चेकला कसं वाजवलं जातं, ॲक्च्युअली शोमध्ये कसं वाजवतात हे तुम्हाला, किंवा त्यांना मॉनिटरिंग कसं हवं आहे हे तुम्हाला माहिती असतं. एक तो कम्फर्टेबल की नुसता एक असा इशारा केला की पटकन आवाज नुसतं बघता सुद्धा की लगेच कळतं की आपल्याला की नुसता हा असा मोठा केला की एनियरला जरा मला अजून व्हॉल्यूम म्हणजे माझा आवाज हवा आहे, हे एक ट्युनिंग पण खूप असेल. गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. पण तसाच एक दुसरा भाग मला वाटतं की तू सांग की हा साऊंड इंजिनियर बाहेर असतो, इथला बाहेर येणारा जो साऊंड आहे तो लोकांच्या दृष्टीने आहे, आपण PA म्हणतो बरोबर. पण आम्ही जेव्हा स्टेजवर असतो तेव्हा आम्हाला जे छान ऐकू येत असतं ना त्याच्यात आम्ही आनंदी असतो. आम्हाला काही माहिती नसतं बाहेर काय चाललं आहे. इंटरव्हलमध्ये येऊन कोणीतरी सांगतं काहीतरी, मग आम्ही तुम्हाला सांगतो की अरे ते असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते एक क्षेत्र वेगळं आहे स्टेजवरचं. मग ते हेच मला वाटतं क्षेत्र सगळं मॉनिटर्सशी रिलेटेड आहे. तर काय सांगशील त्याबद्दल? बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार आता असं झालं आहे की बँड्स क्लिकवर गेलेत, हो, बऱ्याचशा गोष्टी सिंक्रोनाइज आहेत आणि या सगळ्यामध्ये आता आर्टिस्ट लोकांचे पण कान आधीपेक्षा खूप जास्त तयार झालेत. त्यांना जे हवं असतं त्या गोष्टीचा आपण एकाच कन्सोलवरनं चेंज केला तर त्याचा इफेक्ट बाहेर पण होतो. करेक्ट. आणि एकाच माणसाला ऑडियन्समध्ये बसून ऑडियन्स करता फ्रंट ऑफ हाऊस मिक्स करणं आणि स्टेजवर मॉनिटर मिक्स करणं हे कधी कधी जिकरीचं जातं. जेव्हा फेस्टिवल्स असतात किंवा मोठे शो असतात जिथे ऑडियन्सच 5 ते 10,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि कन्सोल 100 फुटावर असतो. सो मग तिथनं स्टेजवर कम्युनिकेट करण्यापेक्षा एक डेडिकेटेड मॉनिटर मिक्स इंजिनियर ही कन्सेप्ट आहे आणि ती चांगली रुळली आहे. करेक्ट. कारण एकच व्यक्ती 18 म्युझिशियन 20 म्युझिशियन प्लस सिंगर्स यांच्यावर दोन्ही करता लक्ष ठेवणार. करेक्ट. त्याच्यामध्ये त्याचं काम थोडं अफेक्ट होतं, म्युझिकॅलिटी अफेक्ट होते. बरोबर. कारण सगळेच आम्ही ट्रॅव्हल करतो म्युझिक करता आणि तेच जर चांगलं डिलिव्हर करता येत नसेल तर मग मजा येत नाही. मग आम्हालाच कुठेतरी वाटतं की अरे मग इथे थोडा हा रिवर्ब पाहिजे होता ऑडियन्समध्ये, ऑडियन्स करता, पण तो तिकडे स्टेजवर नकोय किंवा तसं काही, किंवा स्टेजवर लक्ष देताना काहीतरी इकडे मिस झालंय. हे मिस होऊ नये ह्याच्याकरता आता डेडिकेटेड मॉनिटर मिक्स पोझिशन आहे. ऑलमोस्ट सगळे बँड्स आता इन इयरवर गेलेत. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मिक्स त्यांना ठरवता येतं. नाहीतर बऱ्याच वेळा थिएटर शोला असं होतं की तबला 2 ढोलक यामध्ये एकच मॉनिटर आहे. करेक्ट. आता ती पद्धत नाही राहिली आहे. म्युझिशियनला पण नाही आणि साऊंड इंजिनियर्सना पण सवय नाहीये बरोबर बऱ्यापैकी. सो तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल मिक्स ऐका, तुमचा चॉईस राहतो की तुम्हाला काय ऐकायचं आहे. ह्याच्याकरता मग ती मॉनिटर मिक्स इंजिनियर पोझिशन आहे. ॲक्च्युली रसिको, मी तुम्हाला थोडंसं थोडंसं अजून क्लिअर करून सांगतो. मी जे म्हणतो आहे किंवा हे जे सांगतात मॉनिटर्सबद्दल, गायक गायिका, एक गायक एक गायिका असते. मॉनिटरला एका गायकाला त्याचा ड्राय व्हॉईस हवा असतो, त्याला रिव्हर्ब नको असतो, आणि गायिकेला मात्र रिव्हर्ब हवा असतो. मग हे कसं करणार? तर मग याकरता त्यांच्या कम्फर्ट झोनप्रमाणे ते जर त्यांना मिळालं नाही, कार्यक्रमभर अस्वस्थ असतात आणि जर ते अस्वस्थ असले तर त्यांचा परफॉर्मन्सवर परिणाम होतो आणि ते होऊ नये म्हणून ही मंडळी झटत असतात. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचा जॉब खरं तर हा खूप कठीण आहे. सॅल्यूट आहे तुमच्या जॉबला. आणि हे लोकांना खरंच कळत नाही, कारण तुमचं जॉब प्रोफाईल ॲक्च्युली काय करतात हे माहितीच नसतं लोकांना. याच्याशीच निगडीत एक प्रश्न मला असा वाटतो की जेव्हा आपण इव्हेंट्स करतो मोठ्या आणि ज्या टेलिकास्ट होतात त्याचा साऊंड वेगळा असतो. एरवी आपण एखाद्या नगरसेवकाच्या तिथल्या ग्राउंडवर 5,000 लोकांकरता करणारा कार्यक्रम आणि एखाद्या चॅनलचा कार्यक्रम, मग त्याच्यातसुद्धा आता सगळं आपण सेपरेट ट्रॅक घेऊ शकतो. तर तसं तुम्ही म्हणजे का करता म्हणजे कधी कधी ते शो डायरेक्ट लाईव्ह जात असतात. मग तेव्हाची तुमची काम करण्याची पद्धत आणि काही वेळेला काही दिवसानंतर ते टेलिकास्ट होतात. मग जे नंतर टेलिकास्ट होणारे आहे त्याच्याकरता तुम्ही काही
तो एक बॅकअप म्हणून वापरता जे चॅनल सेपरेशन, कारण कधी कधी म्हणजे मी थोडं डिटेलमध्ये विचारतो की स्टेजवर आम्हाला ग्रीड ऐकू येत असते आणि ती डिस्टर्ब करणारी असते स्टेजवर, ती बाहेर ऐकू येत नसते, पण ती ग्रीड कुठेतरी लीक होऊन ऐकू जाणार बाहेर आणि ती टेलिकास्ट होताना ते वाईट जाणार. मग अशा वेळेला तुम्ही जे सगळं काम करता का, त्याकरता तुम्ही काही म्हणजे बॅकअप म्हणून ठेवता की काय, ते थोडं रसिकांना की असंही काही असतं, हा मुद्दा मला लोकांना सांगायचा. अगदीच की आपण आत्ता या एरियामध्ये आहोत की ऑडियन्सला आणि सगळ्यांनाच पॉलिश गोष्टी ऐकायची सवय झाली. करेक्ट. ह्याचं क्रेडिट 99% टेलिव्हिजनला जातं. कारण आमचं फील्ड असं आहे ना की आम्ही काही नवीन प्रोड्यूस करत नाही. एकतर करेक्ट, जे प्रोड्यूस झाले तेच परत कुठल्यात कुठल्या रिअरेंजमेंट स्वरूपात जे येणार आहे तेच आम्ही ऑडियन्सला डिलिव्हर करत असतो. करेक्ट. सो आमचा पण कधी कधी बेंचमार्क हे ओरिजिनल गाणं असतं. करेक्ट. किंवा आम्हाला जे ब्रीफ त्या कंडक्टर, बँड कंडक्टर किंवा ह्याच्याकडनं मिळालं असतं त्याच्यावर असतं. जेव्हा विषय टेलिव्हिजनचा येतो तेव्हा 2 पार्ट्स आहेत. एक तर लाईव्ह जातं किंवा स्टॉक आधी शूट करतात सेटवर किंवा कुठल्याही लोकेशनला आणि मग ते ब्रॉडकास्ट होतं. या दोन्ही करता PCR रूम असते, प्रोग्राम कंट्रोल रूम. तिथे त्याच्या जे टेलिव्हिजनचे नामांकित इंजिनियर्स आहेत ते त्याच्याकरता झटत असतात. त्याच वेळेला आम्ही ऑडियन्स करता बाहेर काम करत असतो. पण आमचा आउटपुट आणि त्यांचा आउटपुट एकच माईक असला तरी वेगवेगळा असतो. त्यांच्यानंतर त्यांना ती लिबर्टी असते की ते स्टुडिओमध्ये परत एडिट करतील. त्यांना वाटलं खूप मोठे सिंगर्स गेस्ट म्हणून आलेत तर ते रीडअप पण करतात. आणि प्रत्येक चॅनलचं एक लाऊडनेस स्टँडर्ड आहे. त्या स्टँडर्ड प्रमाणेच तो लाऊडनेस जातो. त्यामुळे आपल्याला टीव्हीवर सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात किंवा त्या एकसारख्या मिळतात. किंवा तुम्ही यूट्यूबवर बघाल, iTunesवर बघाल किंवा स्पॉटीफाय आहे, त्या प्रत्येकाचे लाऊडनेस मीटर वेगवेगळे आहे. त्यामुळे आम्हाला पण ऑडियन्समधले येतात जाणकार प्रेक्षक सांगायला की आम्ही टीव्हीवर ऐकतो तर खूप वेगळं वाटतं. कारण टीव्हीवर ऐकलेला साऊंड, इकडे प्रोड्यूस केलेला साऊंड आणि त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या स्पीकर मॅन्युफॅक्चरचे असलेले वेगवेगळे स्पीकर्स यांचा रिझल्ट, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे. इथे जी लाईव्ह मजा आहे ती तुम्हाला टेलिव्हिजनचे शो बघताना येणार नाही आणि टेलिव्हिजनचा फर्बिश प्रोडक्ट बघताना तुम्हाला ती मजा इथे येणार नाही. की म्हणजे असंही होऊ शकतं ना की तिथल्या ओपनमध्ये तो साऊंड तसा म्हणजे कळत नाही, पण प्रत्यक्ष टेलिकास्ट होताना तो ड्राय वाटू शकतो. तर म्हणून याकरता मला वाटतं कधी कधी चॅनलवाले मिक्स पुन्हा करत असावेत. हेलो एवरीवन, नमस्कार, आई एम मोजे सरिया. सो लकीर मेहता ये मेरे बहुत ही करीबी भाई हैं. आई वुड से ही इज more than a friend to me. He's like a brother to me, and I call him as a sound maestro because he's indeed a maestro. So I don't know if Lakir Bhai remembers this, but I clearly remember that I first met him and we worked together in Pune for the first time for a classical concert. This was way back in 2018. और पता नहीं मुझे अगर लकीर भाई को याद रहेगा कि नहीं, बट मुझे डेफिनेटली याद है क्योंकि जिस तरह का उन्होंने साउंड रखा था, जिस तरह का उन्होंने मिक्सिंग की थी स्पेशली तबले के लिए, और ऑफ कोर्स देयर वर सो मेनी अदर परफॉर्मेंसेस हैपनिंग ऑन दैट पर्टिकुलर डे एंड एवरीथिंग साउंडेड फैबुलस. और दूसरी बात ये कहना चाहूँगा कि उनका जो एक म्यूज़िकल सेंस है बहुत ही कमाल का है. और किसी भी जॉनर्स में आप उनके साथ अगर काम करेंगे तो, क्योंकि ये मेरा पर्सनल एक्सपीरियंस है दैट आई हैव वर्कड विद हिम फॉर अ क्लासिकल कॉन्सर्ट, आई हैव वर्कड विद हिम फॉर अ फ्यूजन कॉन्सर्ट्स, फॉर गजल्स, फॉर सेमी क्लासिकल, फॉर बॉलीवुड एंड फॉर एनी जॉनर्स. He is so passionate about his work, about understanding music, what kind of music he is mixing, and what kind of instrument he is mixing. चाहे वो तबला हो, फ्लूट हो, सितार हो, ड्रम्स हो, या कोई इलेक्ट्रिक इंस्ट्रूमेंट हो, गाने वाले हों, सभी चीज़ों को ध्यान में रख के
और बहुत ही अच्छे तरीके से सबका आदर करके इतने प्यार से वो काम करते हैं एंड वी ऑल आर सो कंफर्टेबल वर्किंग विथ हिम एंड वी आवर फर्स्ट प्रेफरेंस would be always Lakir Bhai, of course, for me, because I'm really happy the way he's working and the amount of dedication he puts in his work. So yeah, of course, Lakir Bhai हमारे भाई हैं, जैसे मैंने पहले बताया, and I wish him all the very best and may God bless you, Lakir Bhai, with all the happiness and good health always. We'll see you soon. Take care. आता जेव्हा असे कार्यक्रम होत असतात की टीव्हीसाठी पण आणि ऑडियन्ससाठी पण एका वेळेला तो चालू असतो कार्यक्रम, तेव्हा काय होतं, आपण बाहेरच्या दृष्टीने जो इफेक्ट दिलेला असतो वोकलला वगैरे, तो रेकॉर्डिंग मध्ये जात नसतो तिथं. करेक्ट. त्यासाठी मग ते जे चॅनलचे इंजिनियर असतात ते नंतर तिथं डब करतात, मग तिथे ते इफेक्ट वगैरे देतात. करेक्ट. तर तो फरक नक्कीच पडतोच म्हणतो तो. तर ते त्याचं म्हणून त्याच्यासाठी वेगळा ट्रॅक आम्ही त्यांना देत असतो. हां करेक्ट. म्हणजे रिदम वेगळा, व्हॉइस वेगळा, मेलडी वेगळी, कोरस असेल तर कोरस पण वेगळे असतात. असे ग्रुप वाईज देत असतात. मग नंतर ते चॅनलचे इंजिनियर बसून त्याचं सिंक करतात, ते त्याचं एडिटिंग करून व्यवस्थित. म्हणजे एखादा कार्यक्रम आपण टीव्हीवर बघतो तेव्हा त्याच्या मागे काय काय घडत असतं हे तुम्हाला यातून कळलं असेल. आता मला असा एक विचारायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, की इतके वर्ष हे काम करताना काय असं गमती जमती घडल्यात का? काही सामानच राहिलं आहे की लक्षात आलं अरे बापरे आता काय होणार, तर राडा झाला बाबा, काही अचानक. म्हणजे माझं मी तुला म्हणजे अनुभव सांगतो की नाव घेत नाही, कार्यक्रम होता बाहेरगावी, बस निघाली आणि सगळे टेक्निशियनपासून सगळे गाडीत होते. म्हणजे चांगली 40-45 सीटर बस होती, त्याच्यात सगळी टेक्निकल टीम, गायक, म्युझिशियन सगळे निवेदक सगळे जात होते. आणि अचानक दिसलं की गोरेगाव अंधेरी पारला गेलं आहे. इथे कुठे आलो आपण? कार्यक्रम होता डोंबिवलीला आणि ड्रायव्हरने ऐकलं बोरीवली. आणि त्यानंतर ती बस फिरून पुन्हा डोंबिवलीला गेली आणि तोपर्यंत 2च गायक तिथे होते जे डायरेक्टली तिथे पोहोचले होते. अशा गमती जमती. म्हणजे त्यानंतर सगळ्या तुमच्यासारख्या इंजिनियर्सचं काम सुरू झालं आणि शो 10ला सुरू झाला, रात्री 1-1:30ला संपला. म्हणजे अशा गमती जमती ज्या काय घडत असतात आपल्या या कार्यक्रमाच्या प्रवासांमध्ये, तसं तुमचा काही असा अनुभव आहे का कोणाचा? मी एका दिवशी 3 प्रोग्राम केले होते, 12 ते 3, 5 ते 8 आणि 9:30 ते 12:30. आणि तिसऱ्या प्रोग्रामला मला अक्षरशः कार्यक्रम चालू झाला आणि इंटरव्हलच्या आधी मी स्टेज मिक्सरवर झोपलो होतो. हा एक माझा किस्सा माझ्या आयुष्यात घडलेला. मला तो कार्यक्रम माहिती आहे, गीत रामायण. बरोबर ना? बरोबर आहे. हां, भरतनाट्य मंदिर पुणे. येस, एकदम बरोबर आहे. बरीच वर्ष झाली, आम्हाला बी रिसर्च आहे. ते बरोबर आहे, झाला होता असं एकदा. नाही पण म्हणजे खरंच हा साहजिक आहे. 3 शो ऐकणं, वाजवणं म्हणजे तुम्ही काहीतरी शारीरिक हालचाली सुरू असतात. 3 शो मी पण वाजवले आहेत, पण काहीतरी हालचाल वेगळी सुरू असते. एकदा सेट झालं, असं बसलं, सगळं छान सुरू आहे, कोणीच काही मॉनिटर दे हे असं काही म्हणत नाही, नॅचरली झोप येणार. किस्सा मला आठवतो. याच धर्तीवर माझा किस्सा झाला होता. खूप म्हणजे माझी तर सुरुवात होती, जस्ट 2-1 महिने झाले होते. आणि तेव्हा काका एक प्रोग्राम यशवंतरावला करत होते, प्युअर क्लासिकल. आणि जस्ट सुरुवात झाल्यामुळे माझी पण अशी मला सवय नाही की प्युअर क्लासिकल म्युझिक ऐकतोय. आणि मला लागली डुलकी. आणि त्यावेळी जिथे माझा हात होता तिथेच मेन स्पीकरचा ॲम्प्लिफायर ठेवलेला होता आणि तो माझ्याकडनं बंद झाला होता चालू प्रोग्राममुळे. मध्ये त्यामुळे हे तर होतच. आणि मग असं तर काही ना काहीतरी आमचं चालूच असतं की माईक विसरलेत, कमी आलेत किंवा एक्सएलआर कमी आले आहेत, काही ना काहीतरी आमचं डे टू डे लाईफ चालूच असतं. तिथल्या शहरांमध्ये तेवढे कॉन्टॅक्ट असतात, आपण ते सगळं वेळेवर मॅनेज करतो. आणि आम्ही जरी काम करत असलो ना तरी आमच्या मागे एक प्रचंड वर्कफोर्स आहे जी कायम खात्री देते की हां तुम्ही पोचायच्या आधी
सगळं मटेरियल व्यवस्थित पोचलेलं असेल, स्टेजवर व्यवस्थित सेटअप झालेला असेल. त्यामुळे आता आम्ही थोडे निर्धास्त असतो की हा मुलांना पण माहिती आहे, मुलांना आर्टिस्ट माहिती असतात, आर्टिस्टला आमची क्रू मेंबर्स पण चांगली माहिती असतात. सो ते सगळ्यांकरता सोपं जातं. बरोबर. माझं पण असं घडलंय. उपेंद्र पाटलांचा कार्यक्रम होता, मला माडींनी सांगितलं यवतला कार्यक्रम आहे, ओंकार शोरच्या इथून गाडी निघणार आहे म्हणून. ओंकार शोरच्या इथं त्यावर ट्रॅव्हल्सच्या गाड्या निघायच्या म्हणून सगळं सामान भरलं गाडीत आणि गाडी निघाली आणि गाडी जायला लागली. मग यवत तर मागं गेलं. म्हणलं अरे कार्यक्रम यवतला होता ना आपला. तर मला त्यावेळेस एवढं पण कळलं नाही की ट्रॅव्हलच्या गाडीत आपण सामान भरले म्हणजे ती गाडी कुठं चालली हे पण मी बघितलं नव्हतं. यवतला चाललो असं समजून मी चाललो. नंतर कळलं की तो कार्यक्रम यवतमाळला आहे. हा, यवतमाळ. हा, उपेंद्र पाटलांचा कार्यक्रम होता. तर मग काय, कपडे नाही, टॉवेल्स नाही. नशीब तिथं लॉजवर त्या हॉटेलवरती होतं बाकी सगळं, पण कपडे मात्र मला हाय तेच वापरावे लागले होते. अरे बापरे. मला लकीर तुला विचारायचं की जसं आता साऊंडमध्ये सगळे डेव्हलपमेंट होत गेल्या, आपण बोललो सगळं मॉनिटरिंग सगळं याच्याकरता, पण आता त्याही पुढचं असं एक आलं आहे की इन इयर मॉनिटर्स. म्हणजे जेव्हा मी माझ्या 2-4 शोला मी वापरलं आहे की जेव्हा खूप इन्स्ट्रुमेंट्स असतात तेव्हा केऑस होतो, इकडचं तिकडे लीक होत असतं त्या मॉनिटरमुळे, सगळे जवळजवळ येतात आणि त्यात प्रॉब्लेम तुम्हाला होतो. म्हणजे तुमच्याच बाहेरच्या मित्राला, तिथला जो इंजिनियर बसला त्याला त्रास होतो सगळं. तर त्याच्यात इन इयर मॉनिटर ही कन्सेप्ट आली आहे, ती रसिकांच्या दृष्टीने तू सांग ती काय आहे? सुरुवातीला फ्लोअर मॉनिटर असायचे. हो, तेव्हा सगळ्यांचाच आवाज सगळ्यांना ऐकू जायचा. करेक्ट. त्यामुळे ओपन एअर शोजला नाही म्हणणार, पण ऑडिटोरियम शोजला किंवा इंडोर शोजला असं व्हायचं की पहिल्या 2-3 रांगांमध्ये किंवा 4 रांगांमध्ये फक्त मॉनिटरचा आवाज जास्त यायचा. हां. किंवा प्रेक्षकांना त्याच्यामुळे वाटायचं की अरे प्रोग्राम खूप लाऊड चालू आहे. हां. आणि आता असं झालंय की प्रत्येकाच्या कानाची ऐकण्याची क्षमता ही वेगळी आहे. वेगळी आहे. करेक्ट. लोकांना क्रिस्प आणि क्लिअर ऐकायची सवय जास्त आहे. प्रत्येकाला थोड्याशाच गोष्टी ऐकायच्या असतात, कारण जेव्हा 40 म्युझिशियन वाजत असतात आणि 2च सिंगर गात असतात तेव्हा प्रत्येकाला प्रत्येकाचा चॉईस आहे की तुम्हाला काय ऐकायचंय. काही जण अख्खा बँड व्यवस्थित बॅलन्स ऐकतात, काही जण फक्त क्लिक आणि स्वतःचं इन्स्ट्रुमेंटच ऐकतात. करेक्ट. याकरता मग आता इन इयर मॉनिटर्स ही जी टेक्नॉलॉजी आहे ही खूप चांगली आहे, सोपी आहे. माईकचं लिकेज कमी होतं. करेक्ट. इन्स्ट्रुमेंट्स कमी इक्यूमध्ये जास्त प्रमाणात उठावदार ऐकू येतात. करेक्ट. आम्हाला फ्रीडम राहतो, फीडबॅक येत नाहीत. नाहीतर कार्यक्रमात खूप वेळा एखादी शिट्टी वाजते कॉमन ह्याच्यात की मग 10 लोक आमच्याकडे बघणार किंवा स्टेजवर बघणार. स्टेजवरनं हातवारे होत नाहीत कारण तुमच्याकडे तुमचा लेवल कंट्रोल असतो. करेक्ट. तुम्हाला तुमच्या ह्याच्या ऐकण्याच्या लेवलवर तुम्ही त्या बॅलन्स केलेल्या असतात गोष्टी. आणि बहुतेक 100% आर्टिस्ट हे स्टुडिओमध्ये पण काम करतात. बरोबर. त्यामुळे त्यांना स्टुडिओमध्ये हेडफोनवर ऐकण्याशिवाय पर्यायच नसतो. करेक्ट. आणि हेडफोनवर पण ते ह्या लेवलला ऐकतात की त्याचा लिकेज माईकमध्ये जायला नको परत. करेक्ट. त्यामुळे इन इयर वापरणं आता सोपं झालंय सगळ्यांना. आणि मला वाटतं गायकांना हे जास्त चांगलं आहे. जास्त चांगलं कारण आहे. जर ऑर्केस्ट्रा मोठा असेल हो तर आवाज जर जास्त झाला तर नॅचरली आपण बोलणं सुद्धा लाऊड होतं बघ, आणि इनडायरेक्टली न कळत लाऊड गायला जातं. डेफनेसची आता गोष्टी आहेत. काही नामांकित आर्टिस्ट सोबत झाल्यामुळे आता बाकीच्यांमध्ये अवेअरनेस आहे. करेक्ट. की कमीच आवाजात ऐकलेलं चांगलं आहे. करेक्ट. जेणेकरून मला पण त्रास होणार नाही, बाकीच्या आपल्या कंपनी आर्टिस्टला पण त्रास होणार नाही. तानपुरा जर डायरेक्ट मॉनिटरपेक्षा कानात जर ऐकू आला तर जास्त सुराला चिकटून गाणं जे असतं लेटन्सीच जाते. हां, एक्झॅक्टली. आणि उगीच लाऊड गायला जात नाही आणि लॉंग टर्म मध्ये आवाज टिकून राहण्याच्या दृष्टीने प्रोग्राम मध्ये स्ट्रेस येत नाही स्वतःवर पण. आणि बरोबर. आता गायक लोक सुद्धा स्वतःचे इनियर सुद्धा त्यांनी प्रत्येकाने घेतलेले आहेत. ही आता अशीच प्रगती होते. मला तुम्हाला तेही विचारायचं आहे की जसं ना आम्हाला म्युझिशियन कडनं तुमच्याकडनं खूप जास्तच अपेक्षा असतात. इथे हेही ऐकवायला पाहिजे, तेही ऐकवायला पाहिजे, आणि प्रत्येकजण हे होतं स्टेजवर की माझं ऐकवायला पाहिजे, हो ना. पण तशा तुमच्या कलाकारांकडून, स्टेजवरच्या कलाकारांकडून काय अपेक्षा आहेत? नाही खरंच ना, की हां तुमच्याही काही अपेक्षा असू शकतात जेणेकरून तुमचं आणि त्यांचं काम हे
छान होईल. बरोबर बरोबर. मुळात अपेक्षा म्हणता येणार नाही, पण मुळात असा विषय आहे ना की मॉनिटर हा जो विषय आहे, म्हणजे आता पुण्यामध्ये आपल्याला असं होतं की 8:30ला थिएटर मिळतं, 9:30ला आपल्याला शो चालू करायचा असतो. बरं, त्या एका तासामध्ये मला 16 मॉनिटर पण लावायचे आहेत, मला 40 माईक पण लावायचे आहेत. ज्यावेळेस कलाकारांनी त्यावेळेस मला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आता काय होतं की माझा आवाज किती घ्यावा, माझा आवाज किती असा मॉनिटर, हे प्रत्येक कलाकारांनी ठरवलं हा मुळात. म्हणजे कारण काय होतं की मला अरे वाढव ना. आजकाल हे खूप होतं काही काही ठिकाणी की थोडा मला जास्त दे. पण अरे अशा वेळेस तेवढा वेळ नसतो माझ्याकडे की तुला मी आता मॉनिटर सेट करत बसले म्हणून. आता तुझा जस्ट लेवल सेट करून घे, नंतर एकदा ओव्हरऑल झाल्यानंतर बघूया आपण. असं माझं असतं की आता शक्य वेळच नाही माझ्याकडे, मला सगळे 40 माईक लावायचे पण आहेत, मला सगळं करायचं आहे आणि शिवाय बॅलन्स करायचं आहे. तर तेवढ्या कलाकारांनी तेवढा सपोर्ट करायला हवा खरं पाहिलं तर. आणि आजकाल सगळे करतात. म्हणजे असं आता आधीचे दिवस बदलले जातात, म्हणजे आधी खूप वेगळं होतं. आता सगळे सपोर्ट सगळ्यांना माहिती आहे, एका तासामध्ये सगळ्यांना आवडायचं पटकन आणि 9:30ला शो चालू करतात बिकॉज लोक थांबलेली असतात बाहेर. त्यावेळेस आता कलाकारांनी फक्त एकच करा की समोरच्या सावजीवर विश्वास ठेवा की तो चांगलंच करेल, आणि हे खूप गरजेचं आहे, बाकी काहीच नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात की आता जरा नवीन जनरेशन जी आहे ना, ही टेक्नोसेव्ही, आता लकीरच्या जनरेशन जी आहे की म्हणजे नाही तर काय होतं की त्यांचं आयपॅड असतं, नवीन असतं, पण त्याला ती EP बसत नाही. EP म्हणजे एक त्याला कॉर्ड जिथे लावतो की तानपुरा त्याच्यातून बाहेर जातो. जो आयपॅडवर जो ॲपलचं एक सॉफ्टवेअर आहे तानपुरा प्रो, तो गायक लोक वापरतात, तानपुरा त्यातून वापरतात आणि तो बाहेर ऐकू जातो आणि समोरच्या मॉनिटरमधून सुद्धा ऐकू जातो. पण ॲपलचं आता ती सगळं बदललं आहे गणित, मग ती C टाईप हे नसते. पण आजकाल नवीन जनरेशन जी आहे ना, ती बरोबर त्याचे कनेक्टर्स ते आपल्या पाकिटातून काढून पटकन लावतात. असं थोडंसं चेंज व्हायला पाहिजे आणि लोक करतायत. एक मी महत्त्वाच्या मुद्द्यावर येणार आहे, तो फार वेगळाच विषय आहे, साऊंड चेक. म्हणजे आमच्या साऊंड चेकच्या आधी तुमचं सिस्टीमचं ट्युनिंग तो एक वेगळा चेक असतो. म्हणजे तो कोणालाच काही कळत नसतं, असे आवाज खूप वेळ येत असतात. ते तुमचं साऊंडचं ट्युनिंग सुरू असतं. रसिकांना मी सांगतोय ते की साऊंड ट्यून करतात, तो एक वेगळा प्रकार आहे. पण साऊंड चेक जो आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे, काय घडतं आणि काय त्याकरता व्हायला पाहिजे? साऊंड चेकचं कसं आहे माहिती का, एक तर मला एक आदर्श पद्धत जी मला आवडली ती म्हणजे अशोक हंडेंचं जे चौरंगचं जे मराठी माणा कार्यक्रम आहे किंवा त्यांचा जो साऊंड चेक आहे तो एक मला जरा चांगला वाटतो. की ते काय करतात, एकच ओळ करतात कुठल्या तरी गाण्याची, मग प्रत्येक गायक तीच ओळ म्हणतो आणि अशोक हंडे त्याप्रमाणे मग ते एक सांगत असतात की हां याचा मॉनिटरमध्ये एवढा आवाज दे, तेवढा आवाज दे. मग दुसरा गायक तीच ओळ म्हणतो, मग सगळीकडे ती लेवल त्याला मॅच करतात. मग ती जो म्हणत राहतात तबला वादक, तेवढीच काही 4 ओळी असतील त्याच्यावरतीच तो तबला, ढोलक, ढोलकी, कखावत, इकडं सिंग असं एक करत ते 4 ओळींवरतीच अख्खा साऊंड चेक. त्यांनी होतं काय, मला असं वाटतं सगळ्या फ्रिक्वेन्सी हळूहळू एकमेकाच्या अशा डोक्यामध्ये येतात, त्या बसतात. म्हणजे साधारण कारण एकॉस्टिक प्रमाणे वेगळं ऐकू येऊ शकतं. मग ते असं जर केलं की एक 4 ओळीच प्रत्येकाने सरांनी हे केलं तर तो सरांचा एक बॅलन्स चांगला कळला असं मला वाटतं. म्हणजे मी असं मी बघितली ती पद्धत, तर ती मला चांगली वाटली. तसं आपण घेतलं. पण अशोक हंडेकडे एक डिसिप्लिन पण खूप छान आहे. तर तुला काय म्हणायचं आहे याबाबतीत? की माझी सुरुवात पुण्यापासून झाली, आत्ता पण पुण्यात कामं करतो आणि बाहेर मी मोठे प्रोग्राम पण करतो. दोन्हीकडे आहे की पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद इकडे आम्हाला थिएटरला लिमिटेशन आहे. 1 तास आधी, 1 तास आधी किंवा 1.25 तास आधी मिळतं. त्यात तुम्हाला सेटअप करायचं आहे, साऊंड चेक करायचं आहे. आम्ही कुठनं तरी वेगळीकडनं आलेलो असतो, तसं आर्टिस्ट पण कुठनं तरी वेगळ्या लोकेशनवरनं किंवा स्टुडिओमधनं वेन्यूवर आलेला असतो. प्रत्येक वेन्यूचा येणारा साऊंड हा आमच्याकरता किंवा स्टेजवर पण वेगवेगळा आहे. सो वाद्य तशी ट्यून करायला लागतात. करेक्ट. की काही ऑडिटोरियमचं सिलिंग खूप मोठं आहे, हाईट आहे. करेक्ट. किंवा काहीचं खूप बसकं आहे, इथे आवाज घुमणार आहे. करेक्ट. सो मग प्रोग्राम स्मूथ व्हावा ह्याच्याकरता त्यांना मॉनिटर्स त्यांच्याप्रमाणे बॅलन्स मिळावेत. करेक्ट. ह्याच्याकरता साऊंड चेक आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. आता बॉलिवूड किंवा कन्सेप्च्युअल जे शो आहेत तिथे आम्ही क्लिक ट्रॅक वापरतात, जसे स्टुडिओमध्ये वापरतात, जेणेकरून म्युझिशियन टेम्पोला कुठे जाऊ नयेत. तिथे मग बँड कंडक्टरकडे खूप बाकीच्या गोष्टी ट्रॅक्स असतात आणि इन इयर मॉनिटर. आता 12-16 म्युझिशियन
ला प्रत्येकाचे 16 इंडिव्हिज्युअल मिक्स करणं हो आणि प्रत्येकाचे माइक्स डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट आहे. एक तर तासात, एक तासात. आणि मग आमचे सिनियर्स आहेत, निलेश आहे, प्रशांत काका आहेत किंवा मुंबईला टिटू कुलकर्णी आहे, हे यात माहीर आहेत. मी अजूनही त्यांचे शो बघायला जातो किंवा कैलाश कदम आहेत की ते 1.5 तासामध्ये 50 लोकांचा साऊंड चेक घेतात. Correct. आणि आमच्यापैकी कोणीतरी एक टेक्निकल माणूस किंवा बँड कंडक्टर हा मॉनिटर सेट करतो. करेक्ट. जेणेकरून प्रत्येकाला माहिती आहे की याच लेवलला वाजवायचं आणि जर तसं केलं तरच मग ते सगळ्यांकरता एक आउटपुट चांगलं मिळतं. करेक्ट करेक्ट. कारण साऊंडच्या या करताना खरंच खूप वेळ तुमची जी तयारी आधी मी जी ग्राउंड इव्हेंट्समधली जी बघतो ना, तुम्ही खूप आधीपासून सगळी तयारी केलेली असते आणि ग्राउंड इव्हेंट जे असतात त्याचं तर साऊंड चेक एक वेगळाच प्रकार. आपण जेव्हा हे सुगम संगीताचे कार्यक्रम करतो, भावगीतांचे, सुगम संगीतांचे किंवा इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम करतो, याचं बॅलन्सिंग करणं गोष्ट वेगळी. पण जसं तालयोगी सुरेश तळवलकरजी त्यांचा तालयात्रा हा एक कार्यक्रम आहे. म्हणजे त्यात बरेच पखवाज, बरेच तबले आणि बरेच काय काय रिदम ओरिएंटेड कार्यक्रम. म्हणजे आता 4 पखवाजांचा नुसता 10 वाजला की त्याचा सस्टेन केवढा तर राहणार, हो की नाही. मग अशा वेळेला तुमचं एक वेगळंच कसं त्यात लागत असणार. अशा वेळेला काय करता तुम्ही? आता ह्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर हा कार्यक्रम आत्ताच्या डिजिटल सिस्टीमवरती करणं त्या मानाने जरा सोपं आहे. पण जे पूर्वी मी ॲनालॉग सिस्टीमवरती ते कार्यक्रम केलेले तर ते जरा जास्त थोडं अवघडच. म्हणजे की एवढे तबले, एवढे पखावज आणि मॉनिटर 7-8 प्रत्येकाचं एकमेकांना हे जायला पाहिजे. तर त्यावेळेला साऊंड चेक करताना मग मी गुरुजींना असं सांगितलं की गुरुजी असं एकेकाचं आपण नको बघायला, आपण जो साऊंड चेक करायचा आहे ना ते तुम्ही अख्खा 10 मिनिटाचं काहीतरी वाजवत राहा सगळ्यांनाच एकत्र घेऊ. एकत्र वाजवा आणि तुम्ही इकडे माझ्या बाजूला थांबा आणि काय कसं मग एक वाजतंय ते आपण करू. कारण काय होतं, नुसतं एकेकाचं जेव्हा इंडिव्हिज्युअल साऊंड चेक करतो आपण तेव्हा आवाज वेगळा असतो. जेव्हा ते संगतमध्ये वाजवतात तेव्हा वेगळा येतो. त्याकरता मग मी गुरुजींना असं म्हणायचं की आपण तो तसं करू की एखाद्या काहीतरी 10 मिनिटं सलग वाजवा सगळ्यांनी म्हणून आणि त्यातून मग तुम्ही इथं थांबा. मग आपण काय एकेकाचा फोन सेट करायचा तो पहिला बाहेरचा सेट करू आणि नंतर मग मॉनिटरमध्ये थोडं जसं हवं तसं त्याप्रमाणे. त्यावेळेला काय आता जास्त मॉनिटरमध्ये आवाज लिकेज होणार त्याकरता जे आता मगाशी आपलं बोलणं झालं की इन इयर मॉनिटर की ह्याचं त्यात जात नाही, त्याचं ह्यात जात नाही. करेक्ट. तर म्हणजे आता कार्यक्रम करणं सोपं आहे. मग आता इन इयर ते वापरतात का तसं त्याच्या तालयात्रेमध्ये वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट जे आहेत, ड्रम्स, जेम्बे, त्याच्यासोबत तबला, पखावज आहेत, कलाबाश वाद्य आहे. करेक्ट. या जोडीला मेलडी साईडला 2 गायक, सितार, फ्लूट, करेक्ट, आणि हार्मोनियम हे आहे. गुरुजी स्वतः पठण करतात. करेक्ट. आधी गुरुजी तबला पण वाजवायचे. करेक्ट. आणि हे सगळं चालू असताना अर्ध्या स्टेजच्या भागात कथक डान्सर्स लाईव्ह त्याच्यावर परफॉर्म करतात. क्या बात आहे. सो एक चॅलेंजिंग आहे की ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या फुट माईकचा आवाज यायला पाहिजे. करेक्ट. जेणेकरून घुंगरू पण ऑडियन्सला ऑडिबल पाहिजे. क्लासिकल प्रोग्राम कुठलेही करताना आणि स्पेशली तालयात्रा करताना असं आहे की तुम्हाला टेक्निकलिटी बघावीच लागते. बरोबर. पण जास्त टेक्निकलिटी बघून तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचे टोन पण मारता येत नाही, ते पण सांभाळायला लागतात. सो हे दोन्ही बॅलन्स करून आणि तुम्हाला जे आहेत माहिती आहेत प्रत्येक ट्रॅक हा ऐकूनच मग ते होतं. मग त्याकरता रिहर्सल ऐकायला लागतात, साऊंड चेकचा वेळ वाढतो आणि गुरुजी तेवढे देतात, त्यामुळे आम्हाला थोडं कम्फर्ट होतं. वा. नमस्कार, मी विजय घाटे. मला ॲक्च्युली परागजींचा फोन आला की साऊंड इंजिनिअरिंग बाबतीत आपल्या इंडियन क्लासिकल म्युझिक किंवा इंडियन म्युझिक बद्दल तुम्ही काहीतरी सांगा. आणि तो मला ॲक्च्युली जो फोन आहे परागजींचा तो निलेश यादवबद्दल आहे. तर निलेश आणि माझं जे कनेक्शन आहे ते खूप जुनं आहे, खरंच खूप जुनं आहे. आणि त्यांनी खूप माझ्यासाठी अप्रतिम साऊंड केलेले आहेत. आणि तिकडे अजून कोण कोण आहे माहिती नाही, कारण की मी निलेशची तारीफ केली तर पुढच्या वेळेला ते माझ्या प्रोग्राममध्ये असतील तर ते माझा व्हॉल्यूम कमी करतील. हा जरा गमतीचा भाग झाला. पण निलेशमध्ये एक नक्की गोष्ट मी तुम्हाला शेअर करीन की जी
बाकी जे फिजिक्स आहे सगळे शिकलेले साऊंड इंजिनियर्स आणि ते सगळे कमालच आहेत. म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती आहे काम. पण निलेशबद्दल मी एक सांगेन की त्याला म्युझिकचा सेन्स इन द सेन्स की कुठल्याही म्युझिकचा सेन्स खूपच चांगला आहे. म्हणजे तो त्या म्युझिकचे व्हायब्रेशन्स जे येतात त्यावेळेला ते तो बरोबर रिसीव करतो आणि त्यामुळे त्याचा साऊंड खूप मला कम्फर्टेबल वाटतो. कारण की तो एका प्रोग्राममध्ये एका ऑडिटोरियममध्ये दुसऱ्या ऑडिटोरियममध्ये ओपन ग्राउंड असेल किंवा अजून कुठला बँड असेल, मी कोणाबरोबर वाजवतोय, मी आत्ता फक्त माझं बोलतोय, पण ज्यांना निलेश यादव निलेशनी ज्यांच्याबरोबर काम केलं नाही आहे त्यांनी पण मला सांगितलं आहे, जसं नीलाद्री कुमार आहेत, राकेश आहेत, राकेश चौरसिया आणि ही सगळी अशी खूप मंडळी आहेत की ज्यांनी मला सांगितलं आहे की निलेश असला साऊंडला की ते खूप कम्फर्टेबल असतात. त्याचं कारण आहे की निलेश म्युझिक ऐकतो, कुठल्याही तऱ्हेचं आपलं इंडियन म्युझिक, कुठलंही म्युझिक त्याच्याकडे म्युझिक ते पोचतं आणि ते जेव्हा म्युझिक पोचतं, ते आवर्तनं पोचतात, ते स्वर पोचतात, त्या व्हायब्रेशन्सनी तो जे साऊंड करतो. म्हणून माझ्यासाठी निलेश खूप स्पेशल आहे आणि निलेशला खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. आणि एक नक्की आहे, मला अजून कोण कोण तिथे माहिती नाही आहे, पण सगळ्यांनी माझी काळजी नक्की घ्या पुढच्या प्रोग्रामला माझ्या तबल्याच्या साऊंडची. खूप खूप धन्यवाद परागजी. नमस्कार. मला वाटतं तू तालचक्र पण करतोस ना? बरोबर. तालचक्राचा अनुभव माझा खूप वेगळा आहे. मुळात तालचक्राला मॉनिटर खूप कमी असतात. विजय घाटेजींचा. येस, पंडित विजय घाटे यांचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये मॉनिटर्स म्हणजे त्यांची पहिल्यापासून सवय ना तर की मॉनिटर्स ते खूप कमी घेतात. त्यांना स्टेजवर खरंच किऑस नको हवा असतो. म्हणजे असा आम्ही एकदा प्रोग्राम केला होता की खरं गायकांनाही मॉनिटर दिलं नव्हतं आम्ही. दादांचं म्हणणं होतं की नाही, जसं जुन्या काळामध्ये मॉनिटर्स नव्हते ना, जो अकॉस्टिक होतो ना जो साऊंड, तो साऊंड मिळावा हे त्यांचा खूप प्रयत्न असतो. म्हणून मॉनिटर खूप कमी असतो आमच्या स्टेज. म्हणजे आमच्या ह्या प्रोग्राममध्ये तरी मॉनिटर हा नावापुरता असतो. म्हणजे तेही कथ्थक साईडला ऐकू यावं हार्मोनियम म्हणून मॉनिटर असतात. तर मॉनिटर आमच्या स्टेजवर नसतात. 2 मॉनिटर आमच्या स्टेजवर असतात फक्त. पण कार्यक्रम ज्या पद्धतीने होतो की ज्यामुळे मला जो आउटपुट मिळतो ना की कुठे लिकेजच नाही ना, मला काही स्टेजवर काही आवाज नाही कुठला. म्हणजे इंजिनियरचं जे काम करतं ते की मॉनिटर तुम्ही कमी घ्या. हे दादा नेहमी असं करतात की मॉनिटर स्टेजवर नको, तुला जे काय करायचं बाहेर तू कर, मला कम्फर्ट लेवल दे छानपैकी. आणि हे छान आहे मुळात. म्हणजे अंडरस्टँडिंग आहे. आणि अशीच अंडरस्टँडिंग पाहिली तर मी जेव्हा निलेश परबचा प्रोग्राम केला ठाण्यामध्ये तेव्हा 110 माईक होते. त्यावेळेस 18 व्हायोलिन स्टेजवर होते आणि 40 ढोल स्टेजवर होते, 7 ताशे असं, आणि साधारण 110 माईक होते. पण अशा वेळेस त्यांनी मला इतका फ्रीडम दिला होता की मी त्यांना बोललो की आपण साऊंड चेक आदल्या दिवशी घेऊया. तर आम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 7 साऊंड चेक घेतो, आदल्या दिवशी होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या टायमिंगला फक्त सिस्टीम ऑन केली, साऊंड चेक घेतला नाही, बिकॉज आदल्या दिवशी सगळं बॅलन्स करून ठेवलं होतं. आणि सगळ्यांनी इतका प्रचंड वेळ दिला होता त्यावेळेस ना कलाकारांनी की सगळे कलाकार डॉट झाला हजर होते. आणि एकही कलाकार असं मला बोलला नाही अरे माझं आधी घे ना, अरे आधी माझं घे ना, असं एकही कलाकार बोलला नाही. आणि त्यामुळे साऊंड इतका छान झाला, सगळे खुश, इतका प्रोग्राम छान, एक तर स्टेडियमवर प्रोग्राम होता आमचा, त्यामुळे एक वेगळी मजा आहे. म्हणूनच मी मगाशी बोलताना उल्लेख केला कलाकार, पंडित विजय घाट्यांसारखे कलाकार असो, ते खुश होणं याच्यात त्यांचा आनंद असतो. आता इतकी वर्ष तुम्ही या लाईनमध्ये जवळजवळ 31 वर्ष झाली असतील, याला 10 वर्ष झाली असतील, खूप काळ तुम्ही घालवला आहे याच्यात. आता नवीन नवीन साऊंड इंजिनियर्स येत आहेत, तर आता त्यांना तुम्ही काय सांगाल? चांगला प्रश्न केला. मी नेहमी म्हणतो ना की कोणताही साऊंड इंजिनियरचा मुळात कान तयार हवा. त्यांनी खूप गाणी ऐकली हवी आहेत मुळात म्हणजे, आणि प्रत्येक वाद्याचा टोन हा त्याच्या कानामध्ये बसला हवा. म्हणजे आम्हाला आठवतं ना की माझ्या वेळेस संजय महिंद्रांनी एक कार्यशाळा घेतली होती. राजू दुरकर म्हणून एक तबलावादक आहेत, त्यांची सगळी वाद्य म्हणजे चोंडक्यापासून ते तबल्याचा दग्गा असं समजा, एवढी सगळी वाद्य आम्ही एक कार्यशाळा घेतली होती की जेवढे आमच्याकडची मुलं होती जेवढे साऊंड इंजिनियर होते, तर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो एका हॉलमध्ये आणि सगळी वाद्य त्यांनी लावली होती आणि सगळ्या वाद्याचे त्यांनी टोन दाखवले की ह्याचा टोन हा आहे, ह्या वाद्याचा टोन हा आहे, ह्याचा आवाज किती कमी आहे बघ, ह्याला माईक कुठे हवा, हे सगळ्या नवीन पिढीला माहिती हवं मुळात म्हणजे. आणि नवीन पिढीने खूप जास्त काय होतं की आजकाल
सगळ्या टेक्नॉलॉजी फक्त माणूस काय म्हणतो की मी डिग्री घेतली ना, पण प्रॅक्टिकल करणारा माणूस खूप भारी असतो. का बरं? बरोबर. टेक्निकल तुम्ही शिका सगळं, त्यातनं तज्ञ व्हा, पण तुम्ही मुळात म्हणजे तुमचा काम तयार करा. तुझे नंतर म्हणलं तुम्ही की ऐकणं गरजेचं आहे खूप जास्त. मुळात सतार कशी वाजते हे जर माहिती नसेल किंवा तबला तो दायाबायाच म्हणून धा कसा वाजतो हे ओरिजिनल जर ऐकलं नाही तर शिक्षणाचं नुसतेच शिक्षणाचा उपयोग नाही. म्हणजे खरंच आपण जेव्हा बाहेर आउट ऑफ इंडिया जातो तेव्हा त्याला तबल्याचा टोन नाही माहिती. जेव्हा कलाकार येतो, अरे काय यार मी यूएसला गेलो पण काय मजाच नाही आली किंवा टोन मिळालाच नाही, त्यांना इंडियन टोन माहितच नाही, त्यांना ड्रम्स माहिती, त्यांना गिटार क्या बात, पण ते तबला बाहेर काढू शकत नाही. त्यासाठी साऊंड इंजिनियर पुण्यातनं जातो. क्या बात. रसिको, तुम्हाला यावरनं कळलं असेल की इंजिनियरचा जॉब काय आहे. जसं मगाशी निलेशनी सांगितलं की सकाळी 10 ते संध्याकाळी 7 साऊंड चेक करत होते. मग असं केल्यामुळे आणि साऊंड चेक तर गोष्ट वेगळी, त्याच्या आधी येऊन सगळं साऊंड सेट करणं म्हणजे हा त्यांचा एक वेगळा जॉब आहे. आणि हे कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा ते सगळं आवरण्यात इतका वेळ जातो. म्हणून ना यांना हॅट्स ऑफ आहेत. असे साऊंड इंजिनियर आहेत म्हणून सगळे आज आपल्याला जे छान दिग्गज कलाकार त्यांच्या मैफिली आपण ऐकायला जातो आणि मनमुराद आनंद घेऊन घरी येतो. हे सगळं जे आहे ना त्या अशा काही साऊंड इंजिनियर्समुळे सुद्धा आहे. वा, तुम्ही ना मला एका माझ्या फोनवर तुम्ही आलात, काल सांगितलं आज आलात, हे प्रॅक्टिकली असंच घडलेलं आहे. तर त्यामुळे मनापासून थँक्स. कुठली फॉर्मल हे मी म्हणत नाही आहे कारण रिलेशन्स आपले तसे आहेत, पण हे मला घडवून आणायचंच होतं. तर पर्सनली माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे मनापासून थँक्स. थँक्यू सर.